मागील 2 ते 3 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने उघडीप दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. 30 ऑगस्टपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. पूर्व विदर्भाकडून राज्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार असून 30 ऑगस्टसाठी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात 30 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम पावसासह 30 ते 40 किमी वेगाने वारा वाहण्याची देखील शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नाकारता येत नाही. तर उर्वरित कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता नाही. तर उत्तर महाराष्ट्रातील केवळ जळगाव या जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या 4 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना 30 ऑगस्ट रोजीसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.